बोनाल घेऊन जावालेत की छान दिसाले. आम्ही तर जावाले देवळाला. हाय फ्रेंड्स, कैसे तुम्ही संडे आणि आम्ही तर जावाले देवळाला. बोनाल स्टार्ट झाला की तेलंगणामध्ये. तो चलो मैसम्मा नाही निमशम्माच्या देवळाला जावाले. डीजे बोनालचा डीजे मस्त सजावट कराले देवीला इथे घेऊन जावासाठी. तेलंगणा हैदराबादमध्ये फायनली देवळाला आले आणि बाईक पार्किंगकडे ठेवालते. तर तरी ते 2-3 पोरे ह्यांना बघून धोनी म्हणून घ्यालते. ये है मेन एंट्रेंस आणि ते गजस्तंभांकडे लिंबाचे पत्ते है ना, तो ये बोनमचे है. बोनम घागरीवर घागरून अखंड दिवा राहते. घागरीमध्ये पिवळा भात, हिरवी भाजी, दही, गूळ, कांदा, लिंबू ठेवतात आणि वरच्या बाजूला चिंचीच्या पानं ठेवतात आणि वरच्या बाजूला अखंड दिवा राहते. ते देवळाला घेऊन येऊन काय मन्नत मागून घेतात. तो ये है देवळच्या मेन एंट्रेंस. खूप रश होती, चालायला पण नाही आवालता. लेकरांना घेऊन स्पेशली बिलकुल मी नाही. तो महालक्ष्मीला ह्याने ओटेत घेतले. तो ये है देवी. खूप छान सजवले फुले दाणे. इतकी रश होता की ओके व्हिडिओ आणि फोटो घ्यावायला बिलकुल बी ऑब्जेक्शन नाही होता. दर्शन तर खूप छान झाली. देवी बघू शकताना किती मस्त होती. कलरफुलने पिवळे रंगून गेली. आता लेकरांच्या गडबड तर बोल नाही शकता. कुठे गेलं तर त्यांच्याच राहते. तर एवढी रशमध्ये आम्ही फटाफट दर्शन करून निघू. देवळामध्ये 1 सेकंड भी बैसायला नाही देवाल ते पोलिस. असं बैसले की नाही की उठावून सोडाल ते. मतलब एवढा रश आहे ना त्यासाठी. आज रात तक बोनाल ऐसा बोनाल घेऊन जातात. पोलिसांच्या तो रश लई आहे. कनिका महा तिथे खेळण्यासाठी म्हणून रडायला आले तो. कुठे भी जत्रा राहून दे ना, ये खेळण्यात बिलकुल भी कमी राहत नाही. 100 रुपये कोण से भी चीज़ घेऊन दे 100 रुपये. ये है बंडी. देवीला रात्रीच टाईमला फिरून घालतात. तर खूप छान सजावट कराल. ते छोटी आहे बट लुक तर सुपर होता. ते बिल्डिंगवर पोतराज रेडी व्हालते. तोंडाला पुरा कलरफुल लावून घेतले. अजून रेडी नाही झाले. माझ्या फोनमध्ये कॅप्चर नाही झालं. कशाला बोलतं लय दूर होता. तो थोडे दूरला ये विग्रह ठुले जो सगळे 4 नमुनेचे होते. फर्स्ट आपले छत्रपती शिवाजी महाराजचे ठेवलेत. नंतरने पंचमुख हनुमानजी, नंतरने शिव पार्वतीजी, नंतरने अंबाबाईच्या. खूप छान होता. आता सगळे उरगिंपू 12 वाजेपर्यंत राहती. बघतेच हे दूरचा नजारा देवीचा. बोनाल घेऊन यावं त्याच्या आठवड्यामध्ये अंबाबाईच्या. छान सजावट करायला. देवळाचे एक राऊंड मारून ते सजावट बघूत म्हणले तर बिलकुल बी नाही झाली. इतकी रश होता ना. बोनाल बी घेऊन यावालते. खूप धक्कमधक्की होवालती. तर जावाला परमिशन बी नाही देवालते. तो मी एवढाच कॅप्चर केली. इतकी छान सगळे फुलाने ओरिजिनल फुलाने सजावट केले. ह्यांना सांगितली माझा पण फुल व्हिडिओ एक घेवा. बोनाल जावालेत ना, तो कलरफुल छान दिसालता. तो माझ्या मी एकटी हातामध्ये घेऊन व्हिडिओ काढले. तर बिलकुल मी फुल नाही दिसालती. म्हणून काढा म्हणलं तर थोडे दूर नाही काढले. माझी असं मी दिसालीच नाही होती माझ्या व्हिडिओमध्ये. जत्रा तो आम्ही जावाले दुसरे देवळाला निमशम्माच्या देवळाला. तो रोड पुरा ब्लॉक करून सोडले. गलियादामधने जावं म्हणून आम्हाला ते एक माणूस बोलालता. तो आम्ही गलियादामधून गेले. ते DJ वगैरे फुल जबरदस्त जोरदार होती. तो मला एक गलीमधने पाठवते. रस्ता विचारालते. ओके हाय म्हणून सांगितले. तो ओके एक गलीमध्ये एक छोटीशी देवी होती आणि पुढे बकरा होता. शीप बोलतात ना ते होता तिकडे कारच्या बाजूला.
कनिका बघून तो चिका मारालती आहे. हे बघा तिकडे दिसायला देवळाला कोणता निमिषाच्या देवळाला आले तर इथे मस्त राहते देवळ. निमशंबाच्या देवळासमोर अनेक देवळ आहे. तो इकडे सेम ऐसीच बोनम. इथे तिथे कशाला बोलले तो कुणाचे घरासमोर म्हणजे जवळला देवळ राहते ना तिकडे असं पूजा करतात. म्हणजे दूर दूर जाऊन करणं बी लय प्रॉब्लेम होती ना त्यासाठी. तो ये है डोक्यावर ठेवून घेतल्या ना त्याला बोनम बोलतात. तो टायगर खूप छान सजावट केले पेंटिंगने. फ्रेश पेंटिंग सगळं पेंटिंगने सजावट केले. खूप छान. तो इथे बिलकुल ही ऑब्जेक्शन नाही होता. फोटो व्हिडिओ भी घे सकतात. ये है बोनम. मातीच्या कुंडेच्या घेऊ शकतात या स्टीलच्या बी घेऊ शकतात आपली मर्जीचे. तो खूप छान सजावट केले. मी तर लय रोजाच्या नंतर घंटी मारली नो. घंटी मारणं विसरून गेलती. म्हणजे देवळामध्ये घंटी मारूनच ना आपण पुढे देवीला पोंपडायला जातात. तो ये है निमशंबाचा देवळ. खूप शांत राहते. देवी बी नवरात्री में तो बोलवणं 9 रोज खूप छान सजावट करतात. आता तर सिंपल आहे मगर तरी बी खूप छान दिसालते देवी. एवढा मोठा पब्लिक तो बोलवणे पॉम पडाले निघाले तरी बी पब्लिक तो हटाली नाही. छान व्हिडिओ घेतील म्हणून इथे बी ऑब्जेक्शन नाही आहे. फोटो व्हिडिओ घेऊ शकतात. महालक्ष्मी बघितलं थकून गेली तो आम्ही तो फिराले एक फेरी. ओहो देवीला पोम पडाले. चलो एक फेरी फिरली कीच गणपती पप्पा येतात समोर आणि लाईन ऐसीच बैसलेले आहे गणपती पप्पा. आणि ते है ये है मेन गुरु महाराज बैसून ते सांगायला ते परिवारला काय तर रामजी. आणि तिथे साईबाबा आहे आणि दत्तात्रेयाचे आहे. कनिका घंटी मारती म्हणून म्हणालती मरे मी ओटेमध्ये घेऊन घंटी मारायला लावली. नंतर छान पोम पडली. पुढे गेले आणि महादेवाचं मंदिर होता. प्रसाद देवालय एक आहे. कनिका चांगला आंबट भात आत्ताच्या आत्ता पाऊस स्टार्ट झाला. आत्ताच्या आता पाऊस स्टार्ट झाला. बारीक शीत पडाली. दर्शन खूप छान झाली. आंबट भात पण खाल्ले. पाऊस पण पडालता. ये है छान व्हिडिओ. बाय.